शिवराय. आरती सौगवती शरीर नदीला पूर येता पाणी आलं गळ्याला. तानाजींचे नाव घेता उदय भान पळाला. धर्म सर्वत्र असे हिंदू धर्म सर्वत्र असे. जय भवानी जय शिवराय. जय भवानी जय शिवराय. पाकिस्तानवर बंब गिरा दो. पाकिस्तानवर बंब गिरा दो. टंक लगा दो तोपे उड़ा दो. टैंक लगा दो तोपे उड़ा दो. पाकिस्तान में बारूद भिजा दो. पाकिस्तान में बारूद भिजा दो. मारो काटो मारो काटो. मारो काटो मारो काटो. मारो काटो मारो काटो. कोण नाही पाणीचा पिणार. सागर शिवाचे सागर शिवाचं होणार. आम्ही गड्या डोंगरचं राहणार. आम्ही गड्या डोंगरचं राहणार. सागर शिवाचं होणार. सागर शिवाचं होणार. दादी के मस्तक पर चढ़ गया. गर्भामध्ये या सह्याद्रीच्या कुशीत या पुण्यभूमीमध्ये पुन्हा मला जन्माला घाल, जेणेकरून शिवछत्रपतींचं अपूर्ण राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी पुन्हा माझं आयुष्याचं फूल त्या शिवशंभूचरणी अर्पण करेन. आम्ही बिघडलो दार करी झालो. आम्ही बिघडलो दार करी झालो. एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान. एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान. तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्लॉगमध्ये. तर मित्रांनो, उद्या आपल्या वसरगावमध्ये दुर्गा माता दौड आहे. तर त्याची तयारी आज रात्रीपासूनच चालू केलेली आहे. तर कशी तयारी चालू आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच. आता मी दाखवतो व्हिडिओमध्ये तुम्हाला. तर चला मस्त. या बघा फुल तयारी चालू आहे मित्रांनो उद्यासाठी. नानी दादा वगैरे सगळी उभी लागले. मस्त रांगोळ्या पद्धतशीर काढले सगळ्या गावात. ही पोरांची उद्यासाठी तयारी चालू आहे. या बघा किती रांगोळ्या काढल्या दाखवतो तुम्हाला. जाम काढल्या अख्ख्या गावानं अशाच रांगोळ्या काढल्या. या बघा साईडला वेडला एकदम मस्त. ही पोरा फुल मेहनत करतात. या बघा या बघा किती अख्खे इथं दोन 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 तिथपर्यंत काढल्यात. आणि अशाच रांगोळ्या पूर्ण गावामध्ये काढल्यात. तर मित्रांनो, आपण भेटू उद्या. चला सकाळी डायरेक्ट. तर शुभ सकाळी मित्रांनो. आज आहे दुर्गा माता दौड. थोडा लेट झालं आहे कारण की खूप पाऊस होता. हे बघा पूर्ण पाणी पाणी झाले. त्याच्यामुळे थोडा आज लेट झाला. 7 वाजता होती आणि वाजलेत आता 7:30. तर चला लवकरात लवकर आपण पण जाऊ. सर्व आले असतील तर चला मस्त आज बघा. इथून आता सर्व लोक येतील मग निघेल दौड. राष्ट्रधर्म जागवी. सिद्ध शक्ती संघ
छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर छत्रपती शिवाजी महाराज आम्ही गड्या डोंगरचं राहणार साखर शुभाचं होणार आम्ही गड्या डोंगरचं राहणार साखर शुभाचं होणार. साखर शुभाचं होणार आम्ही गड्या डोंगरचं राहणार साखर शुभाचं होणार बाजीराव तो वीरच मोठा कणस खाऊनी लढला पट्टा बाजीराव तो वीरच मोठा कणस खाऊनी लढला पट्टा फोडतो दौडीत सोडणार साखर शुभाचं होणार आम्ही गड्या डोंगरचं राहणार साखर शुभाचं होणार जगदंबेच्या कृपा प्रसादे शिवरायांच्या आशीर्वादे जगदंबेच्या कृपा प्रसादे शिवरायांच्या आशीर्वादे मोर आम्हीच जाणार मोर आम्हीच लढणार साखर शुभाचं होणार आम्ही गड्या डोंगरचं राहणार साखर शुभाचं होणार चली रे सेना शेर शिवाजी की चली रे सेना शेर शिवाजी की चली रे सेना शेर संभाजी की चली रे सेना शेर संभाजी की चली रे सेना पाकिस्तान पर बम गिरा दो लगा दो तोपे उड़ा दो पाकिस्तान में बारूद भिजा दो मारो काटो धरती से अंबर डोले डोले रे मिलाती चली रे सेना शेर शिवाजी की चली रे सेना शेर संभाजी की चली रे सेना चला ना चल ना बाजी सांगती राजपूतना कधी संगरी हटे मारुनी दास एक मराठा कटे सिंधू ओलांडुनी दाविदी संगिली
सिंधू ओलांडुनी धाविती संगिनी येऊ शत्रुवरी जे वाघा परी मृत्यू आम्हा पुढे घाबरे मृत्यू आम्हा पुढे घाबरे मर्द आम्ही हिंदू खरे मर्द आम्ही हिंदू खरे दुश्मनांना भरे कापरे दुश्मनांना भरे कापरे देश रक्षावया देश रक्षावया धर्म तारावया धर्म तारावया देश रक्षावया देश रक्षावया धर्म तारावया कोण झुंजास मागे उरे कोण झुंजास मागे उरे मोहिमेचा भाला माझ्या शंभू राजाला मोहिमेचा भाला माझ्या शंभू महादेव जय जय हनुमान जय जय श्रीराम शरू नदीला पूर येता पाणी आलं गल्याला शिवरायांचे नाव घेता अफजल्या पळाला शरीर नदीला पूर येता पाणी आलं गळ्याला शिवरायांचे नाव घेता शाहिस्त्या पलाला शिवरायांचे नाव घेता शाहिस्त्या पळाला पलाला पलाला पोटे टाकून पलाला पळाला पळाला पोटे टाकून पळाला शिवरायांचे नाव घेता शाहिस्त्या पळाला शरीर नदीला पूर येता पाणी आलं गळ्याला तानाजींचे नाव घेता उदय भान पलाला तानाजींचे नाव घेता उदयवान पळाला पलाला पलाला तलवार टाकून पलाला पळाला पळाला तलवार टाकून पळाला पलाला पलाला तलवार टाकून पलाला पळाला पळाला तलवार टाकून पळाला तानाजींचे नाव घेता उदयवान पळाला जय भवानी जय शिवराय 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 तू रक्षलीये देशाला न्याय नीती आदर्शाला तू जागविले धर्माला जय भवानी जय शिवराय जय भवानी जय शिवराय जय
शिवराय जय भवानी जय शिवराय जय भवानी जय शिवराय जय भवानी जय शिवराय जय भवानी जय शिवराय दृष्ट आक्रमक लोलविले दुष्ट आक्रमक लोलविले सज्जनास तू वाचविले सज्जनास तू वाचविले राज्य हिंदवी स्थापिले राज्य हिंदवी स्थापिले जय भवानी जय शिवराय हिंदू धर्म सर्वत्र असे हिंदू धर्म सर्वत्र असे हिंदू धर्म सर्वत्र असे हिंदू धर्म सर्वत्र असे जय भवानी जय शिवराय 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 देशाच्या एकत्वाचे देशाच्या एकत्वाचे ध्येय पूर्तता करण्याचे ध्येय पूर्तता करण्याचे राज्य हिंदवी मोलाचे राज्य हिंदवी मोलाचे जय भवानी जय शिवराय 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 शिवरायांचा जय जयकार शिवरायांचा जय जयकार जिजाऊंचा जय जयकार जिजाऊंचा जय जयकार शंभूराजांचा जय जयकार शंभूराजांचा जय जयकार शहाजीराजांचा जय जयकार शहाजीराजांचा जय जयकार भारत भूचा जय जयकार भारत भूचा जय जयकार भगवे ध्वजाचा जय जयकार भगव्या ध्वजाचा जय जयकार जय भवानी जय शिवराय जय भवानी जय शिवराय जय भवानी जय शिवराय जय भवानी जय शिवराय के बिना राम जी चले ना हनुमान के बिना राम जी चले ना हनुमान के बिना दुनिया चले ना श्री राम के बिना दुनिया चले ना श्री राम के बिना राम जी चले ना हनुमान के बिना राम जी चले ना हनुमान के बिना सीता हरण की कहानी सुनो सीता हरण की कहानी सुनो बनवार मेरी जुबानी सुनो बनवार मेरी जुबानी सुनो सीता हरण की कहानी सुनो सीता हरण की कहानी सुनो बनवार मेरी जुबानी सुनो बनवार मेरी जुबानी सुनो सीता जी मिले ना श्री राम के बिना सीता जी मिले न श्री राम के बिना पता चले ना हनुमान के बिना पता चले ना हनुमान के बिना श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम श्री राम जय राम दुनिया चले ना श्री राम के बिना दुनिया चले न श्री राम के बिना राम जी चले ना हनुमान के बिना राम जी चले ना हनुमान के बिना लक्ष्मण का बचना मुश्किल था लक्ष्मण का बचना मुश्किल था कौन बूटी लाने के काबिल था कौन मुट्ठी लाने के काबिल था लक्ष्मण का बचना मुश्किल था लक्ष्मण का बचना मुश्किल था कौन बूटी लाने के काबिल था कौन मुट्ठी लाने के काबिल था लक्ष्मण बचे न श्री राम के बिना लक्ष्मण बचे न श्री राम के बिना बूटी मिले न हनुमान के बिना बूटी मिले ना हनुमान के बिना श्री राम सिंहासन पे बैठे हैं सीताराम जी सिंहासन पे बैठे हैं सीताराम जी चरणों में बैठे हैं हनुमान जी चरणों में बैठे हैं हनुमान जी मुक्ति मिले न श्री राम के बिना मुक्ति मिले न श्री राम के बिना शक्ति मिले न हनुमान के बिना शक्ति मिले न हनुमान के बिना श्री राम जय जय राम श्री राम जय राम जय राम श्री राम जय जय राम श्री राम जय राम दुनिया चले न श्री राम के बिना दुनिया चले न श्री राम के बिना राम जी चले न हनुमान के बिना राम जी चले न हनुमान के बिना श्री राम जय राम श्री राम जय राम श्री राम जय जय राम श्री राम जय राम स्वर्गाची तुटली बघा रेडा मर्दाची तुटली बघा रडा रक्तन शरीर झालला रक्तन शरीर झालला स्वर्गाची तुटली बघा रेडा मर्दाची तुटली बघा रडा रक्तन शरीर झालला रक्तन शरीर झालला हाताला गुंडाली तोचा हाताला गुंडाळी
बाणद्रष्ट रक्षका उदय बाणद्रष्ट करिता अबलांना भ्रष्ट दयाला करावया नष्ट दयाला करावया नष्ट निघाला ताना झुंजा अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान एकमुखान बोला बोला जय जय हनुमान एकमुखान बोला तिथे राम नामाचा तू वाजविला डंका दैत्य खवळले सारे परिहसले विभीषण दैत्य खवळले सारे परिहसले विभीषण एकमुखाने बोला बोला जय जय हनुमान एकमुखाने बोला बोला जय जय हनुमान अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान हे अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान एकमुखाने बोला बोला जय जय हनुमान एकमुखाने बोला बोला जय जय हनुमान हार तुला नवरत्नांचा जानकीने घातला आंखों में ज्वाला है देखो देखो चेतक हाथी के मस्तक पर चढ़ गया देखो देखो चेतक हाथी के मस्तक पर चढ़ गया देखो देखो चेतक हाथी के मस्तक पर चढ़ गया बिघडलो तुम्ही बिघडाना आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना गुरुजींच्या संगे गुरुजींच्या संगे आम्ही बिघडलो आम्ही बिघडलो गुरुजींच्या संगे गुरुजींच्या संगे आम्ही बिघडलो आम्ही बिघडलो आम्ही बिघडलो दार करी झालो आम्ही बिघडलो धारकरी झालो पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भारत माता की जय हिंदू धर्म की जय परम पवित्र भगवा ध्वज आज आपल्या गावात श्री दुर्गा माता दौड शिव प्रतिष्ठानच्या वतीने ही आज आड पडली. पहिले 2 होते, 2चे 4 झाले, 4चे 10 झाले, 10चे आज 100 झाले आणि 100हून अधिक संख्या जास्त झालेली आहे. आज मी ग्रामस्थांच्या वतीने सर्व दुर्गामाता दौरमध्ये जे गावातले आणि इतर गावातले जे तरुण वर्ग बालवर्ग सामील झाले त्यांच्या वसरगावच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आज
आपल्यावर एवढे आघात आलेले आहेत आणि आपल्या आता जवळ आलेले आहेत, फक्त घराजवळ यायचे बाकी राहिलेत. म्हणून प्रत्येकाने हिंदू धर्माचं काम केलं पाहिजे. पातु सरस्वती भगवती विशेष ब्रह्म विचार सार परमां आद्यां जगद्व्यापिनीं वीणा पुस्तकधारिणीं अभयदां हस्ते स्फटिकमालिकां विदधतीं. असा दौडीचा मार्ग हा तुमच्या गावात होता, बरोबर की नाही? एवढे दगड पायाला रुतलेली आहेत, आपण विचारच नाही करू शकत. कधी कोणी असं सहज विचार केलाय का की इतर कुठल्या दिवशी एखाद दिवशी मी असंच उठून बिना पायाचं दाराच्या बाहेर तरी पडलोय का? एवढा पल्ला तर लांबचाच. आपल्या माय माऊली कधी फिरलत का एवढा गाव बिना पायाचा? पण हे शक्य झालं कशामुळे? यामुळे आजही हा जो परमपवित्र भगवा ध्वज आहे हा केवळ कपड्याचा तुकडा नाहीये. जसा दौडीच्या सुरुवातीला समीर दादांनी आपल्याला सांगितलंय, हा भगवा ध्वज अनादिकालापासून हिंदूंचा या मातृभूमीचं नेतृत्व पार पाडत आलेला आहे. हा भगवा ध्वज आपल्यासाठी साक्षात शिवछत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज यांचं प्रतीक आहे. आज आपल्या समोर शिवछत्रपती समोर उभेत, ही भावना आपण चित्तात घेऊन ही दौड पार पाडली. त्यामुळे आपल्या काळजाला डोक्यात काही विचारच नाही आला की किती खडे रुततायत, किती पल्ला अजून जायचा आहे दगडातून. इतिहास आठवतो का? असाच पन्हाळगडी महाराज वेड्यामध्ये अडकले असताना रात्रीच्या काळ्या कुट्ट्या अंधारात आषाढ वारीमध्ये आषाढ महिन्यामध्ये धोधो पाऊस पडत असताना आपले बापजादे मराठे शिवाजी महाराजांना मेणा पालखीमध्ये घेऊन अनवाणी पायाने त्या दगड धोंड्यातून त्या दरी खोऱ्यातून कसे धावले असतील. ते काळीच आज तुम्हाला सर्वांना लाभलं आजच्या दौडीमध्ये. याचं कारण आपण आता योग्य मार्गावरती आलेलो आहोत. गेली 70-80 वर्षाचा काळ झाला, देव देश धर्माच्या विरोधात जे षडयंत्र चालू आहेत, ज्या कुरघोड्या चालू आहेत, अशा वृत्तीने अशा विचाराने आपला हिंदुस्थान पार बरबटून टाकलेला आहे. आपल्या देशातील हिंदूंना शिवछत्रपतींच्या मार्गापासून तोडून वेगळं करायचंय, यांची खांडोळी करायची, हा एकमेव विचार आजच्या घडीला आपल्या देशामध्ये चालू आहे. पण ही मातृभूमीचं पुण्य आहे, या भूमीचा आशीर्वाद आहे की ते या भूमीमध्ये शिवछत्रपती काय, संभाजी महाराज काय, गर्भामध्ये या सह्याद्रीच्या कुशीत या पुण्यभूमीमध्ये पुन्हा मला जन्माला घाल, जेणेकरून शिवछत्रपतींचं अपूर्ण राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी पुन्हा माझं आयुष्याचं फूल त्या शिवशंभूचरणी अर्पण करेन. या काळजाचा, ह्या विचाराचा समाज घडवणं ही देशाची काळाची गरज आहे आणि ते काम तुम्ही आम्ही सारे मिळून करत आहोत आणि यापुढेही करणार आहोत. ही दुर्गामाता दौड म्हणजे साधा विचार नाहीये. आज आपल्या गावामध्ये चित्र पाहता गावचा तरुण व्यसनाधीन आहे, गटतट, पक्षभेद, जातपात, ऊच नीच या सगळ्या भेदाभेदामध्ये अडकलेला आहे. हे सगळे भेद लाताडून बाजूला सारून अखंड हिंदू समाजाला या भगव्या ध्वजाच्या छायेखाली आणणं हे आपलं काम आहे आणि तोच उद्देश या दुर्गामाता दौडीचा आहे. हे जे नवरात्र आहे, शारदीय नवरात्र वर्षातून जी येते, या नवरात्रीमध्ये आपण दिव्य शक्तीचा जागर करतो. भगवान श्री शंकर कितीही प्रलयकारी असले, कितीही महान असले, भगवान श्री विष्णू कितीही उच्चस्थानी असले, तरी देखील या नवरात्रीमध्ये आपण त्यांचा विसर पाडतो की नाही? आणि एकमेव ज्या सृष्टीचा उगम ज्या आदिशक्तीपासून झाला आणि लय ज्या आदिशक्तीमध्ये होणार आहे, त्या शक्तीची उपासना आपण या नवरात्रीमध्ये करत असतो. आपण आज या घडीला करतो, माझं कुटुंब, माझी लेकरं बाळं, माझी धनसंपदा समृद्ध व्हावी या आशेने आपण आईकडे मागणे मागतो आणि 9 दिवस तिची आराधना करतो. कारण आपण आजच्या घडीत जन्माला आलेलो आहोत. आपली बुद्धी, आपली विचार करण्याची ताकद, क्षमता कमी आहे. जे निर्माण करायचं आहे, ती धमक, ती प्रेरणा, ती आग आपल्या पोटात निर्माण होण्यासाठी आपण या दौडीमध्ये सहभागी झालेलो आहे. आपला इतिहास हा टिपऱ्यांचा नाहीये, आपला इतिहास हा तलवारींचा आहे. शिवप्रभूंनी टिपऱ्यांच्या बळावरती हे हिंदवी स्वराज्य निर्माण केलं नाहीये.
या शस्त्रांच्या या तलवारीच्या धारेवरती त्यांनी हे निर्माण केलेलं आहे आणि आज त्या शस्त्रांची धार पाजळण्याचं काम ते दायित्व तुम्हा आम्हा सर्वांवर आलेलं आहे. आज आपल्या शेजारी येऊन आतंकवादी राहतोय. तुमच्यापैकी किती जणांच्या काळजात ती आग आली, कुठं राहतोय बघू. त्याला पोलिसांच्या तावड्यातून खेचून घेऊन त्याला ठेचून काढला पाहिजे होता. का हे शिवछत्रपतींनी केलं असतं जर ते आज असते तर. रांजाच्या पाटलांनी बेअदली केली, माय बहिणीवर अन्याय केला, तरुणांना झाला, त्याचा चौरंगा केला, त्याचे तुकडे तुकडे करण्यात आले. हे काळीज आज तुम्हा आम्हामध्ये निर्माण झाला पाहिजे. जो जो भडवा या मातृभूमीकडे नजर वाकडी करून बघेल त्याच्या नरडीचा घोड घेऊन त्याला इथंच राख रांगोळी करण्याची धमक तुमच्या आमच्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. याचं कारण आपण शिवछत्रपतींचे पुत्र आहोत. संभाजी महाराज ज्याप्रमाणे आपलं जीवनमान जगले आणि त्यांनी धर्माला अपेक्षित, शिवछत्रपतींनी आपल्या वडिलांना अपेक्षित असा मृत्यू कवटाळला. ते जीवन तोच मृत्यू आपल्याला कवटाळायचा आहे वेळ प्रसंगी. कशासाठी आणि जगावे कसे मी विचारू स्वतःला हा प्रश्न नेहमी. जगू पांग फेडावया मायभूचे आम्ही मार्ग चालू जिजाऊ सुताचे. कशासाठी आणि मरावे कसे मी विचारू स्वतःला असा प्रश्न नेहमी. लढू पांग फेडावया मायभूचे, लढू पांग फेडावया धर्मभूचे आम्ही मार्ग चालू सईच्या सुताचे. शिवाजी महाराज, संभाजी महाराज जे जीवन जगले ते देश आई भवानी शक्ती दे, जय भवानी. तर मित्रांनो, अशा प्रकारे दौड पार पडली एकदम शिस्त पद्धतीने. तर ब्लॉग इथंच एंड करू. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.